नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे या चॉईसमध्ये। फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आणि फिक्स्ड इंटरेस्ट रेट यातील निवड करणे म्हणजे बोटीवर राहणे आणि नियमित विटांच्या घरात राहणे यापैकी निवड करण्यासारखं आहे। हे सर्व वेळ समुद्रात असण्याची जोखीम घेण्याची तुमची भूक आणि जोखमीच्या आधारावर तुम्हाला तिथे किती काळ राहायचे आहे यावर अवलंबून असते। आता इंटरेस्ट रेटच्या तुलनेत ते कसं आहे, मला तुम्हाला व्याजदरांच्या खोल पाण्यातून घेऊन जाण्याची परवानगी द्या। ते सर्व महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा, खात्री बाळगा, तुम्ही ऑफर्सवर असलेल्या हजारो कर्जांच्या आत्मविश्वासाने अर्थ काढू शकाल। आता आपण बघूया इंटरेस्ट रेट। मित्रांनो, इंटरेस्ट रेटचे जग फार लवकर कॉम्प्लिकेटेड होते, तर आपण आपल्या मूलभूत गोष्टी योग्य असल्याची खात्री करूया। तर मग इंटरेस्ट रेट म्हणजे नक्की काय? समजा किरण तुमचा मित्र गेली 5 वर्षे खूप मेहनत करतोय आणि त्याने 10 लाखांची बचत केली आहे। किरणला खूप दिवसांपासून घर घ्यायचं होतं, पण ज्या घरावर त्याचा डोळा आहे त्याची किंमत 40 लाख आहे। त्यासाठी लागणारे सर्व पैसे मिळेपर्यंत तो थांबू इच्छित नाही, तर ते 30 लाखांचं कर्ज घेण्याचे ठरवतात आणि 10 लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून ठेवतात। आता त्यांना जे कोणी कर्ज देईल, मोस्टली बँक, त्यांना कर्जावर व्याज देण्यास सांगेल। हे इंटरेस्ट रेट पर्सेंटेज पर इयरच्या संदर्भात कोट केले जाते, ज्याला इंटरेस्ट रेट म्हणतात। संख्या सोपी ठेवण्यासाठी 1000 रुपयाच्या छोट्या संख्येने गोष्टी समजून घेऊया। समजा व्याजदर 10% प्रति वर्ष आहे किंवा वर्षाप्रमाणे आहे। तुम्हाला पहिल्या वर्षी 100 रुपये व्याज द्यावा लागेल। त्या व्यतिरिक्त तुम्ही 1000 रुपयापैकी काही रक्कम परत कराल, आणखी 100 रुपये आपण म्हणूया। पुढील वर्षी तुम्ही 1000 रुपये कर्जाच्या न भरलेल्या रकमेवर 10% व्याज द्याल, म्हणजेच 900 रुपये। तर तुम्ही वर्ष 2 साठी 90 रुपये व्याज द्याल आणि सो ऑन। आतापर्यंत सर्व ओके आहे? ग्रेट। आता व्याजदर बदलतात काय? का? व्याजदर का बदलतात? ते कॉम्प्लिकेटेड आहे। इंटरेस्ट रेट्सवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत। पैशाच्या खर्चाप्रमाणे व्याजदरांचा विचार करा, तर ती कॉस्ट, डिमांड अँड सप्लाय ऑफ मनी यावर अवलंबून असते। जे इन्फ्लेशन, अर्थव्यवस्था, ग्लोबल इकॉनॉमिक कंडिशन्स जसे की वॉर, पॅन्डेमिक्स आणि बरंच काही यावर अवलंबून असते। हे वेब सारखं आहे, म्हणजेच जाळ्यासारखं। पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टींशी जोडलेली असते आणि एक पैलूत बदल केल्याने व्याजदरासह संपूर्ण वेब बदलते। आता चांगली बातमी अशी आहे की एक पाठ समजून घेण्यासाठी आपल्याला सगळं समजून घेण्याची आवश्यकता नाही। आज आपल्याला चिंता करणारा भाग फ्लोटिंग आणि फिक्स्ड इंटरेस्ट रेट यामधील तुमच्या होम लोनसाठी तुम्ही कशाची निवड करावी। चला, लेट्स स्टार्ट विथ फिक्स्ड इंटरेस्ट रेट। फिक्स्ड इंटरेस्ट रेट तुमचं वीट मोर्टारचं घर। समजा तुम्ही किरणला दिलेले कर्ज हे फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर आहे। याचा अर्थ किरणला हमी आहे की ते देतील तो व्याजदर बाजारातील व्याजदर बदलला असला तरीही तोच राहील कर्जाचा संपूर्ण आयुष्यभरासाठी। याचा अर्थ बाजारातील नवीन कर्जाच्या व्याजदर जरी 11% झाला तरी किरणचा व्याजदर 10% वरच राहील। उलट पक्षी नवीन कर्ज 9% दराने दिले जात असल्यास किरणला अजूनही 10% व्याजदर द्यावा लागेल। भक्कम जमिनीवर असलेल्या घरासारखा ठोस आणि स्थिर व्याजदर। फिक्स्ड व्याजदर कर्जामध्ये संपूर्ण आयुष्यभर एक EMI रक्कम असते, ती तुम्हाला सुरुवातीपासूनच माहीत असते। सावध रहा, अशी काही कर्जे आहेत ज्यांचे व्याजदर पहिल्या काही वर्षांसाठी निश्चित असतात आणि उर्वरित कर्ज कालावधीसाठी फ्लोटिंग व्याजदर कर्जात बदलतात। म्हणून संबंधित प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तरे समजली आहेत याची खात्री करून घ्या। आता पाहूया फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे थेट जहाजावर। आता जेव्हा किरणला कर्जाची ऑफर दिली जाते आणि व्याजदरात चढ उतार होणार असल्याचे सांगितले जाते, तेव्हा किरणने बोट विकत घेण्याचे निवडल्यासारखं आहे। व्याजदर लाटांबरोबर मूव्ह होतील, म्हणून जर आपण 1000 रुपये कर्जाचे उदाहरण घेतले, जे मी आधी 10 वर्षांसाठी नमूद केले आहे, तर व्याजदर पुढील वर्षांमध्ये मार्केट रेट्सनुसार बदलत राहतील। जर बाजार दर वाढला तर व्याजदर 11% प्रमाणे वाढेल, तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी 90 रुपयाऐवजी 99 रुपये जास्त द्यावे लागतील। त्याच वेळी जर व्याजदर 9% पर्यंत कमी झाला तर तुम्हाला 90 रुपयाऐवजी फक्त 81 द्यावे लागतील। याला फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणतात। काही देशांमध्ये याला व्हेरिएबल इंटरेस्ट रेट किंवा ॲडजस्टेबल इंटरेस्ट रेट देखील म्हणतात। एक साइड फॅक्ट, फ्लोटिंग इंटरेस्ट रेट लोन्सला सहसा प्रीपेमेंट दंड नसतो, तर फिक्स्ड इंटरेस्ट रेट लोनसाठी साधारणतः सुमारे 2 ते 3% दंड आकारला जातो। आता आपण बघूया व्याजदर कधी बदलतो। तुमच्या लोन डॉक्युमेंट्सच्या तपशिलांमध्ये नमूद केले आहे। एक विशिष्ट कालावधी असेल ज्यामध्ये तुम्हाला पुढील कालावधीसाठी नवीन व्याजदर सांगितले जाईल, त्यात किती बदल होईल
हे डॉक्युमेंट्समध्ये मेन्शन केलेलं आहे. कृपया कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. सामान्यतः ते प्री डिटरमाइंड इंडेक्ससह बदलते किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवर व्याज यासारखे काही अन्य व्याजदरातील बदलांसह बदलते. सहसा बँकेचा व्याजदर याच्या वर असेल. लक्षात ठेवा, या व्याजदराचा बहुतांश भाग हा बँकेच्या नियंत्रणाखाली नाही, तर तुमचे नियंत्रण सोडून द्या. तो नियंत्रित करू शकणारा एकमेव भाग म्हणजे तो पे केलेल्या व्याजदरापेक्षा जास्त आकारणारी रक्कम. ते कमी करतील अशी शक्यता नाही, ज्यामुळे बँकेचा नफा कमी होईल. त्यामुळे सहसा पे केलेल्या व्याजदराचा वरचा पर्सेंटेज समान राहील. बँकेचा फ्लोटिंग व्याजदर निश्चित दरापेक्षा 2% वर असल्यास तो संपूर्ण कर्ज कालावधीत त्या दरापेक्षा 2% वर राहील. व्याजदर कोणत्या इंडेक्सवर आधारित आहे हे विचारणे आणि इंडेक्सच्या चढ उतार इतिहासाचा अभ्यास करणे शहाणपणाचे आहे. भूतकाळ लक्षात ठेवणे हे केवळ भविष्याचे सूचक आहे, हमी नाही. आता आपण बघूया माझ्या EMIचं काय, ते कसं बदलेल. समजून घ्या की तुम्ही व्याजात किती रक्कम भरता हे तुम्ही कर्ज घेता तेव्हा कळणार नाही, कारण तुम्हाला व्याजदर माहीत नाहीये. त्यामुळे बँकांना या अज्ञात भोवती काम करावे लागते. साधारणपणे तुमचे वय 40 पेक्षा कमी असल्यास बहुतेक कर्जे तुमची EMI रक्कम समान ठेवतील, परंतु कर्जाचे आयुष्य वाढवेल. पण तुमचे वय जास्त असल्यास EMI वाढेल. तर असं समजू की किरण 35 वर्षांचा आहे आणि त्यांचा EMI 20 वर्षांसाठी 20,000 रुपये होता. व्याजदर वाढल्यास EMI 21व्या किंवा 22व्या वर्षात सुरू राहतील आणि जर किरणचे वय 50 वर्षे असेल तर कर्जाचे आयुष्य 20 वर्षे ठेवून त्यांचे EMI 21 किंवा 22,000 पर्यंत जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर व्याजदर कमी झाले तर तुमचे वय कमी असल्यास कर्जाचा कालावधी 1 किंवा 2 वर्षांनी कमी होऊ शकतो आणि तुमचे वय जास्त असल्यास EMI कदाचित 18 किंवा 19,000 रुपयांपेक्षा खाली जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की फ्लोटिंग व्याजदर सामान्यतः फिक्स्ड व्याजदरपेक्षा कमी संख्येने सुरू होतात. हे फिक्स्ड रेटपेक्षा साधारणतः 0.5 किंवा 1% ने कमी असतात. तर जर निश्चित व्याजदर 10% असेल तर फ्लोटिंग व्याजदर 9.25 किंवा 9.5% असण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढल्यास ते किमान काही काळ कव्हर केले जातील याची खात्री करण्यासाठी बँक फिक्स्ड व्याजदर बाजारपेक्षा जास्त ठेवतील. त्याच वेळी बँका व्याजदरांचा अंदाज लावण्यासाठी बरंच रिसर्च करतात आणि त्यांचे व्याजदर असे असतील की त्यांना सर्वाधिक व्याज मिळेल. आता आपण दोन्हीला कंपेअर करूया. जर तुम्ही फिक्स्ड इंटरेस्ट रेट लोन सोबत गेलात तर तुम्हाला काय द्यावे लागेल हे जाणून घेण्याचा कम्फर्ट आहे. भरतीसह येणारी कोणतीही अनसर्टेनिटी नाही आणि आगामी हप्त्यांसाठी आधीच बजेट करणे सोपे आहे. अशा प्रकारे कोणतेही आश्चर्यकारक प्रवाह टाळणे ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन रद्द होऊ शकते. दुसरीकडे फ्लोटिंग व्याजदरासह तुम्ही व्याजदरातील खाली जाणाऱ्या शिफ्टचा फायदा घेऊ शकता, कारण तुम्ही जो व्याजदर द्याल तो बाजारातील व्याजदराच्या प्रवाहाशी जोडलेला असेल. मग किरणने करायचं काय? तर एक गोष्ट स्पष्ट आहे, किरण किंवा त्यांचे सल्लागार नजीकच्या भविष्यात व्याजदर कमी होण्याची अपेक्षा करत असतील तर त्यांना फ्लोटिंग व्याजदर हवा असेल. परंतु जर ते वाढण्याची अपेक्षा करत असतील तर ते फिक्स्ड व्याजदराला प्राधान्य देतील. पण लक्षात ठेवा, व्याजदर कॉम्प्लिकेटेड आहे. जरी एक्सपर्ट्स पैकी एखादा एक्सपर्ट म्हणतो की ते व्याजदरांचा अंदाज लावू शकतात, विशेषतः दीर्घकालीन, तुम्ही त्यांच्यावर 100% विश्वास ठेवू शकत नाही, कारण अशी भविष्यवाणी कोणीही खात्रीने करू शकत नाही. तुम्हीच मला सांगा, वादळात तुमची बोट नेमकी एका दिशेने जाईल याचा अंदाज हवामान खात्याला सांगता येईल का? किंवा ते एक लहान वादळ किंवा सुनामी असेल तर? नेहमी काही अनपेक्षित परिस्थिती असतात. आता आपण बघूया की आपल्याला हे नक्की कसं कळेल की आपल्याला काय निवडायचं आहे. आपल्याला जे माहीत आहे ते आपण समजून घेण्यास आपण ब्रेकडाऊन केलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्हाला तुमचे कर्ज किती दिवसांसाठी हवे आहे. तुम्हाला कळेल की तुम्ही समुद्रात आजारी पडल्यास किती धोका पत्करायला तयार आहात. तुम्हाला कळेल तुमच्या स्थिर घरी तुमच्या छान अंथरुणावर झोप न गमावता तुम्ही किती पैसे देऊ शकता. फ्लोटिंग शॉर्ट टर्म असल्यास, जर ते शॉर्ट टर्म कर्ज असेल तर फ्लेक्सिबल इंटरेस्ट रेट तुमच्या गरजेसाठी योग्य असू शकतात. हे तुम्हाला बाजारापेक्षा कमी व्याजदरांचा लाभ घेऊ देईल, ज्यातून फ्लोटिंग व्याजदर कर्जे सुरू होतात. परंतु सामान्यतः होम लोन्स हे तुमच्या उत्पन्नापेक्षा खूप मोठे असतात आणि त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी असतात. काही लोक फ्लोटिंग व्याजदर कर्ज घेतात आणि कर्जाची फार लवकर परतफेड करतात, परंतु हे असे गृहीत धरत आहे की तुम्हाला फक्त अल्प कालावधीसाठी कर्ज हवे आहे. फिक्स्ड जोखीम विरुद्ध असल्यास,
जर तुम्हाला जोखीम घेण्याची भूक असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही व्याजदरातील छोट्या हालचालींना सामना करू शकता, तर तुम्ही फ्लोटिंग व्याजदर कर्जासाठी नेहमी जाऊ शकता. या प्रकरणात तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे की व्याजदरांमध्ये कोणतेही मोठे चढउतार होणार नाही. फिक्स्ड चांगल्या नियोजनासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे जाणून घेण्याचा आराम हवा असेल. जरी काही वेळा तुम्हाला व्याजदरात घट झाल्यामुळे नुकसान होऊ शकते, तर तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेट हवा असेल. मूळतः ते तुमच्या दृष्टिकोनावर आहे, कारण तो तुमच्या फायनान्सशी संबंधित आहे. ज्याप्रमाणे तुमची समुद्राची सहनशीलता तुम्हाला समुद्रावर राहायचे आहे की नाही हे ठरवेल. याचा विचार करा. आपल्याला फक्त काय महत्त्वाचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. अनसर्टेनिटीचे जाळे दूर होत असताना तुमच्या चेहऱ्यावरची ती स्माईल मला आवडते. सो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या घरात किंवा तुमच्या जहाजावर अधिक हसू आणि स्पष्टता आणायला नेहमी आवडेल. आणि ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.